आपल्या कारखान्याच्या आर्थिक वर्ष 2025-26 करिता आज संपन्न होणाऱ्या 32व्या वार्षिक सभेसाठी आपल्या कारखान्याचे चेअरमन साहेब आदरणीय गायकर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली होणारी या ठिकाणी सभा, आजच्या सभेसाठी उपस्थित असलेले आदरणीय भाऊ पाटील नवले साहेब आहेत, त्याचबरोबर आदरणीय JD आमरे पाटील आहेत, त्याचबरोबर बाजार समितीचे सभापती भानुदासजी तिकांडे साहेब आहेत, त्याचबरोबर माजी प्रशासक विजय देशमुख साहेब आहेत, त्याचबरोबर माजी संचालक बाळासाहेब ताजने आहेत, त्याचबरोबर गुलाबराव शेवाळे आहेत, शरद भाऊ चौधरी आहेत अध्यक्ष, त्याचबरोबर बाळासाहेब भोर, रमेश भाऊ जगताप, नितीनजी चासकर, विठ्ठलराव कुमकर, त्याचबरोबर बाळासाहेब देशमुख, रोहिदास बोर, दत्ता नवले, राजूभाऊ कुमकर, आम्हारे तिकांडे, विठ्ठलराव डुमरे, रावसाहेब भोर, प्रकाश नायकवाडी, गणेशजी पापळ, सयाजीराव पोखरकर, प्रमोदजी मंडलिक, विकास वागचौरे, सर्वच या ठिकाणी सन्माननीय पदाधिकारी, कारखान्याचे सर्व हितचिंतक, उपस्थित पत्रकार बंधू, मी आपले सर्वांचे संचालक मंडळाच्या वतीने प्रथमतः मनपूर्वक स्वागत करते। आज आपण 32वी वार्षिक सभा घेत असून गाळप हंगाम 2025-26ची सुरुवात ही 9/11/2025 होऊन 21/2026 करण्यात आलेली आहे। हा हंगाम 105 दिवसात आपण पूर्ण केलेला आहे। सदर हंगाम एकूण 2,58,535 टनाचं गाळप पूर्ण झालेलं आहे। त्यातून 2,75,780 क्विंटल साखरेचे उत्पादन केलेलं आहे। सदर गाळप हंगाम होताना 2 लाख गाळप होईल की नाही याबाबत शंका होती, परंतु 2,58,535 उद्दिष्ट या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे। याचाही मला पूर्ण अभिमान आहे। खरं तर आपण आजपर्यंत शेतकऱ्यांना जास्तीत जास्त टन म्हणजे 3,000 प्रमाणे या ठिकाणी अदा केलेला आहे। पुढील गळीत हंगाम 2026-27साठी सर्व प्रकारची तयारी या ठिकाणी केलेली आहे। कार्यक्षेत्रामध्ये ऊसाची टंचाई जरी जाणवत असली तरी आपण ह्या वर्षीचं 4.5 लाख मेट्रिक टन ऊसाचं गाळप करण्याचं या ठिकाणी आपण प्रयत्न केलेले आहेत। खरं तर स्वर्गीय अजितदादांच्या जाण्यानं आपण पूर्ण महाराष्ट्र हरपलेला आहे, आपला अजितदादा गेलेला आहे। खरं म्हणजे स्वर्गीय अजितदादांचं या कारखान्यासाठी मोठं मोलाचं योगदान आहे। आपल्याला सगळ्यांना माहीत आहे कारखान्याची परिस्थिती कशी आहे, कोणत्या परिस्थितीत कारखाना चाललेला आहे आणि चालत आहे। कारण अकोले तालुक्याची भाग्यलक्ष्मी ही आपल्या सर्वांच्या हातात टिकवण्याचं काम आपण सर्व जण या ठिकाणी करत आहोत। खरं तर मी स्वर्गीय दादा जर या ठिकाणी आज असते तर कोणी विरोधक किंवा कोणी काय आपल्या कारखान्याविषयी म्हणजे कोणी काही बोललं नसतं। कोण आज तर आपण बघतोय कोणी देव पाण्यात ठेवू नाही तर कोण देवाला नवस करू राहिले कारखाना कधी बंद पडेल। परंतु मी कामगारांचे आभार मानेल, त्यांना वेळेवर पगार नसतानाही कामगार त्या ठिकाणी काम करत आहे। आपले कारखान्याचे गायकर साहेब
हे आजारी असताना त्या ठिकाणी सतत प्रवास करत आहे, त्यांचं या ठिकाणी मी आभार मानते. आमचं पूर्ण संचालक मंडळ आहे, सर्व आमच्या खातेप्रमुखाचे सर्व पदाधिकारी आहेत, आमचे MD साहेब आहेत, सर्व कामगार आहेत, त्यांचे या ठिकाणी आभार मानेन. आजपर्यंत हा कारखाना एक अतिशय सुरळीत चाललेला आहे. आपल्याला माहिती, कर्जे ह्या सगळ्या गोष्टी आहेत, परंतु कारखाना व्यवस्थित चाललेला आहे. मला आशा आहे की अजूनही अगस्तीच्या कृपेने कारखाना चालल. आज या ठिकाणी आपण सर्वजण ह्या वार्षिक सभेसाठी आलात. मी आपल्या सगळ्यांचे कारखान्याच्या सर्व संचालकाच्या वतीने आभार मानते, स्वागत करते, थांबते. धन्यवाद.